रेडियो उड़ान के अपडेट्स लेने के लिए इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और इस वीडियो को ज्यादा से ज्यादा लाइक कीजिए और शेयर कीजिए। फॉर मोर इन्फो लॉग ऑन टू www.radioudan.com। नमस्कार मित्रो, मी प्राची कुलकर्णी आज स्पेक्ट्रमच्या तर्फे आजचे डिस्कशन प्रस्तुत करते। स्पेक्ट्रम द अवेअरनेस प्रोजेक्ट टीम ही ऑटिझम किंवा स्वमग्नता या न्यूरोडायव्हर्स कंडिशन बद्दल जागरूकता वाढवतात आणि आपल्या कम्युनिटी अँड सोशल सिस्टम बरोबर सहयोग करून या ज्या न्यूरोडायव्हर्स कंडिशनच्या मुलांचे व त्यांचे कुटुंबांचे समर्थन करतात। आमचे रेडिओ पार्टनर रेडिओ उडान हे एक डिसेबिलिटी कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहेत जे अनेक भाषेत असे बरेच जागरूकतेचे सेशन्स पेरेंट्स, कम्युनिटीज, प्रोफेशनल्स पर्यंत पोहोचवतात। स्पेक्ट्रम टीम तर्फे मी रेडिओ उडान पार्टनरचे खूप खूप आभार मानते। या विषयावर चर्चा व तुमचे प्रश्नांचे उत्तर द्यायला आज आमच्याबरोबर एक विशेष अतिथी उपस्थित आहेत, डॉक्टर नमिता शेनाई वडावकर। डॉक्टर नमिताचं एक इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे त्या एक एकदम प्रतिष्ठित पीडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत। गेले 19 वर्ष या क्षेत्रात त्या प्रॅक्टिस करतात। डॉक्टर नमिता यांनी मुंबईच्या प्रेस्टिजियस सेट जीएस मेडिकल कॉलेज आणि केएम हॉस्पिटल मधून बॅचलर्स आणि मास्टर डिग्री इन ऑक्युपेशनल थेरपी मिळवली आणि त्यांनी त्यानंतर न्यूरो डेव्हलपमेंट डिसेबिलिटीज या क्षेत्रात त्यांची फेलोशिप डिग्री पण प्राप्त केली। डॉक्टर नमिता डेव्हलपमेंट डिसेबिलिटीज या विषयात विशेषज्ञ आहेत आणि त्यांनी अनेक वर्कशॉप्स घेतली आहेत गेले काही वर्ष, स्पेशली स्कूल बेस्ड थेरपी इंटरव्हेन्शन्स आणि शिक्षक प्रशिक्षणच्या विषयात। पीडियाट्रिक ऑक्युपेशन थेरपी या विषयात डॉक्टर नमिता यांनी खोल संशोधन केले आहेत आणि बरेच रिसर्च पेपर्स प्रकाशित केले आहेत। डॉक्टर नमिता, तुमचे या सेशन मध्ये खूप खूप स्वागत। प्राची मॅडम, तुमचे पण आभार आणि रेडिओ उडान आणि दानिश सर आणि शिवाली मॅडमचे पण खूप खूप आभार की त्यांनी मला ही संधी दिली या ऑटिझम जो स्पेक्ट्रम प्रोजेक्ट आहे याच्यात सहभागी होण्यासाठी। थँक्यू। डॉक्टर नमिता, मी काही प्रश्न तुम्हाला सादर करेन आणि तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमच्या एक्सपर्टीज, तुमचे एक्सपिरियन्स थ्रू आमच्या श्रोत्यांना तुमचे काही मूल्यवान इन्फॉर्मेशन पास करा। तो माझा पहिला प्रश्न डॉक्टर नमिता असा आहे की ऑटिझम किंवा स्वमग्नता परिस्थितीबद्दल तुम्ही आमच्या श्रोतकांना काही विशेष माहिती सांगू शकाल का? आणि असे काय मार्कर्स किंवा संकेत असतात जे ॲज पेरेंट्स, पालक मुलांच्या लहान वयापासून आपण निरीक्षण करू शकतो का? स्वमग्नता, ज्याला आपण ऑटिझम म्हणतो, ही आज सर्वात जास्त दिसणारी न्यूरोलॉजिकल म्हणजे जे मेंदूशी निगडीत असतं, ह्याला आजार आपण म्हणत नाही, पण हे मुलांमध्ये आजकाल खूप जास्त दिसायला लागलंय। आणि त्याच्यात दोन गोष्टी अशा असतात की ते बऱ्याच वेळा अनुवंशिक सुद्धा असू शकतं आणि त्याच्यासाठी कारणं अजूनही शोधली जातात। त्याच्यामुळे आपण अगदी काटेकोरपणे सांगू शकत नाही की कशामुळे हे होतं, पण बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या जातात की बाळ जेव्हा आईच्या गर्भाशयात असतं तेव्हा आईवर मानसिक ताण किंवा काही ठराविक आजार झाले असतील, अशी बरीच कारणं सांगितली जातात। पण आजही संशोधनामध्ये कुठे दिसून आलेलं नाहीये की कारण काय असतं। पण जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा सुरुवातीचे पहिले 3 महिने ह्याच्यामध्ये आई वडिलांनी बाळाकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे। म्हणजे बाळ त्यांना त्यांच्या नजरेला नजर मिळवतं की नाही, बाळ त्यांच्याकडे बघतं की नाही। सुरुवातीला बाळं एवढी बघत नाहीत सुद्धा, पण हळूहळू बाळांचं लक्ष वेधणं, ते रडतात की नाही, जेव्हा वेळेवर दूध मिळालं नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात ज्या हळूहळू बाळं मोठी झाल्यानंतर दिसायला लागतात। की नजरेला नजर न देणं हे सर्वात पहिलं कारण आहे। दुसरं कारण असं असू शकतं की जे दिसतं आपल्याला की मुलं हसत नाहीत किंवा कोणी घरच्या मंडळींना ओळखत नाहीत, किंवा बऱ्याच वेळा जशी मुलं मोठी होत जातात म्हणजे 1 वर्षाच्या आसपास, तेव्हा मुलं शब्द बोलत नाहीत आणि हे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये दोघांमध्येही दिसतं। तर असं नाहीये की ते फक्त मुलांमध्येच दिसतं आणि मुलं उशिरा बोलतात। तर बरेच वेळा असं दिसतं की आपण ज्याला स्पीच लँग्वेज डिले म्हणतो हे ऑटिझम म्हणून पण कधी कधी म्हणजे स्वमग्नता म्हणून पण म्हटलं जातं। त्याच्यामुळे सुरुवातीचे जे महिने आहेत म्हणजे जन्मापासून 1 वर्षापर्यंत बऱ्याच आई वडिलांना समजतं की मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे,
की मुलं खेळताना सुद्धा सगळ्या प्रकारच्या खेळण्यांची खेळत नाहीत किंवा एकाच वस्तूकडे टक टक लावून बघत राहतात. ही सगळी दिसणारी कारणं आहेत जी आपल्याला बघायला पाहिजेत आई वडील म्हणून. आणि आज कसं आहे की आजकालच्या जगामध्ये खूप जास्त बदल होत चाललेले आहेत आणि डॉक्टरांच्याकडे आपण लवकर जाऊ शकतो. त्याच्यासाठी डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन जे असतात जे सांगू शकतात की मुलांना काही गोष्टींमध्ये उशीर होतोय की नाही होतोय. तर ही कारणं आहेत जी आपल्याला दिसतात मुलांमध्ये. ओके, थँक्यू. आणि आणि जसं जसं तुम्ही सांगत होतात की काही अशा खुणा दिसल्या किंवा काही असे म्हणतात तसं की आय कॉन्टॅक्ट नाही आहे किंवा त्यांची खेळण्याची पद्धत वेगळी आहे आणि अशा गोष्टीने आपण डॉक्टरांकडे जाऊन एक डायग्नोसिस करतो. आणि त्यानंतर पालकांकडे कोणते कोणते वेगळ्या थेरपीज चे ऑप्शन्स असतात जे चालू केले पाहिजेत, ज्यांनी या अशा मुलांना मुलींना लवकरात लवकर मदत होऊ शकेल. आणि आणि जस्ट टू ऍड, अजून एक क्वेश्चन ऍड करते याच्याबरोबर की आजकाल आपण जशा या विषयाचे अवेअरनेस आपण करतोय या सेशन थ्रू, पण आजकाल एवढे कधी कधी थेरपी सेंटर असतात जे जे बालकांना अप्रोच होतात आणि मग बालकांना असं खूप एक गोंधळ होतो की कोणत्या सेंटरकडे जाऊ, कोणतं सेंटर खरंच विश्वसर्व आहे, कोणतं माझ्या मुलांना खरोखर चांगलं थेरपी देऊ शकेल. तर तुमचं काय म्हणणं या दोन्ही विषयांबद्दल? आज कसं झालंय की स्वमग्नता ह्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जे अवेअरनेस ज्याला म्हणतो ते खूप जास्त वाढलेलं आहे. त्याच्याबरोबर जेवढे फायदे होतात की आई वडिलांना आज लवकर कळतं. म्हणजे 5 वर्षापूर्वी मुलं 3 आणि 4 वर्षाची असताना मी बघत होते, पण आता अगदी 1.5 आणि 2 वर्षाची सुद्धा मुलं माझ्याकडे येतात ज्याच्यात आई वडिलांना असं वाटतं की ती मुलं स्वमग्नते मध्ये गुरफटलेली असावीत की नाही हे पण त्यांना समजत नाही. कारण कसं आहे की आज सगळ्यासाठी गुगल आहे, त्याच्यामुळे सगळे आई वडील हे बघतात. पण त्याच्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ते तयार नसतात हे मान्य करायला की माझ्या मुलाला काहीतरी त्रास होतोय कुठच्या गोष्टीचा. आणि हा आजार नाहीये, हे शारीरिक बऱ्याच वेळा नसतं, ते मेंदूशी निगडीत आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी दिसत नाही. जसं मुलांमध्ये भाषा उशिरा येणं हे लगेच दिसतं की आमचा मुलगा किंवा मुलगी बोलत नाहीये, पण हे दिसतं. पण स्वमग्नतेमध्ये बऱ्याच गोष्टी दिसत नाहीत, पण मुलं जेव्हा खेळायला लागतात तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. म्हणजे ते तुम्ही सांगितलेले जी क्रिया आहे की मला हे दे किंवा माझ्याकडे ये किंवा नाव त्याचं किंवा तिचं नाव हाक मारल्यानंतर ते लक्ष देत नाहीत, त्यावेळेस आई वडिलांना असं वाटतं की स्वमग्नता असू शकेल. कारण ते लगेच जाऊन इंटरनेटवर बघतात की हे कारणं असू शकतात. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्ट आपण स्वतः सांगू शकत नाही, त्याच्यासाठी डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी सगळ्याच नवीन आई वडिलांना असा सल्ला देते, म्हणजे नवीन पालक असतात की तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञ म्हणजे ह्याला आपण पिडियाट्रिशियन म्हणतो त्यांच्याकडे जाऊन जेव्हा तुम्ही लसीकरणासाठी जाता, म्हणजे आपलं जे वॅक्सिनेशन असतं, तेव्हा त्यांच्याशी बोलून आपल्याकडे लहान शिशूच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी अगदी मुंबई शहरामध्ये किंवा दुसऱ्या कुठच्याही शहरामध्ये घ्या, त्यांच्यासाठी जन्मापासून दर 3 महिन्यांनी त्यांचे जे उठण्याचे बसण्याचे जे कार्य असते, पुढच्या महिन्यात काय झालं पाहिजे हे तुमच्या बालरोग तज्ज्ञाकडून तुम्ही तपासून पाहणं खूप आवश्यक आहे. आणि जर ते तुम्ही शोधलत की 6 महिन्याला बाळ आवाज करतो किंवा 9 महिन्याला कुठचे आवाज होतात, जर ते तुम्हाला कळलं तर ते जास्त सोपं पडतं तज्ज्ञासाठी सुद्धा. कारण आज आपल्या देशामध्ये एवढी मुलं जन्माला येतात की बालरोग तज्ज्ञांचं कामच एवढं वाढलंय की त्यांना ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी खरंच वेळ मिळत नाही. सर्दी खोकला ही ताप ही रोजची बाब झालेली आहे, त्याच्यामध्ये बाळाची तब्येत बरी नसताना ह्या गोष्टींकडे आई वडिलांचं सुद्धा बरेच वेळा लक्ष जात नाही. म्हणून त्याच्यासाठी वेगळे बालरोग तज्ज्ञ असतात ज्याला आपण डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन म्हणतो, आणि ते ह्या गोष्टीचा तपास करतात. ते ठराविक टेस्ट बाळांवर हे करून किंवा आई वडिलांना विचारून प्रश्न विचारून सांगू शकतात की बाळाला त्रास आहे की नाही स्वमग्नतेचा, आणि तो किती त्याची तीव्रता आहे हे पण जास्त महत्वाचं आहे समजणं. ते झाल्यानंतर मग तुम्ही थेरपीसाठी म्हणजे
आपल्याकडे ज्या थेरपीज अवेलेबल आहेत, जसं व्यवसाय उपचार म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी, किंवा स्पीचसाठी थेरपी असते, किंवा स्पेशल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे रेमिडिएशन, ज्या मुलांना स्वमग्नता असते त्यांना शाळेमध्ये त्रास होऊ नये अभ्यासात, त्याच्यासाठी पण थेरपी अवेलेबल असते. अच्छा. तर ते जे ऑप्शन्स आहेत ते आज इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही सगळीकडे शोधू शकता की तुमच्या घराच्या आसपास कुठचं सेंटर अवेलेबल आहे. सर्वात तुम्ही जो प्रश्न विचारलात प्राची मॅडम की कुठच्या थेरपीज तुम्ही ठरवाव्या, हे आई वडिलांनी सर्वात महत्वाचं म्हणजे संशोधन करणं खूप गरजेचं आहे या विषयावर. कारण तुम्ही ज्या थेरपिस्टकडे जाता, जो तज्ज्ञ आहे ती व्यक्ती सर्वात महत्वाची म्हणजे ते कार्य करण्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्ही तपासून पाहणं आवश्यक आहे. की त्यांच्याकडे डिग्री आहे की नाही. ते कुठच्याही डिग्री नुसतं असणं आवश्यक नसतं, पण प्रत्येक विषयासाठी म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी किंवा स्पीच थेरपीसाठी काउन्सिल असते. त्या काउन्सिलशी त्यांचा नंबर एक असला पाहिजे. तो नंबर काउन्सिलचा आवश्यक असतो, कारण रेजिस्ट्रेशन आणि काउन्सिल नंबर हे इन्शुरन्ससाठी खूप महत्वाचे असतात. त्याच्यामुळे जर त्यांच्याकडून तुम्हाला लिखित काही घ्यायचं असेल आणि तुम्हाला इन्शुरन्ससाठी जर मदत हवी असेल तर त्या सर्वात आवश्यक गोष्टी अशा असतात की ते नंबर असले तरच तुम्हाला इन्शुरन्स मिळतो. आणि तुम्ही कुठच्याही चुकीच्या डॉक्टरकडे जात नाहीये, कारण बरेच वेळा असं होतं की खोटे डॉक्टर सुद्धा असतात. आणि बरेच वेळा असं पण होतं की जी लोक शिकलेली नाही आहेत पण ते म्हणतात की हो आम्ही ह्या गोष्टींवर काम करतो, तर बऱ्याच वेळा आई वडिलांना माहित नसतं ह्या गोष्टी. त्याच्यामुळे ते संशोधनच होतं, कारण तुम्हाला सगळंच बघायला लागतं की खरंच हे डॉक्टर हे काम करतात का. बरेच वेळा असं पण झालेलं आहे की काही काही ठिकाणी आई वडिलांना असं वाटतं की दोन्ही थेरपीज एकदम एकच व्यक्ती करेल, तर तसं होत नाही. आता बालरोग तज्ञ फक्त लहान मुलांनाच बघणार, ती लोक मोठ्या लोकांना बघत नाहीत. तसंच स्पीच थेरपी हे स्पीच थेरपिस्ट करतात आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट हे ऑक्युपेशनल थेरपीच करतात. त्याच्यामुळे माझ्याकडे बरेच आई वडील येतात आणि ते म्हणतात की आम्हाला दोन्ही एकाच ठिकाणी हवंय. तर तुम्ही एकाच ठिकाणी जाऊ शकता, पण दोन वेगवेगळे थेरपिस्ट असणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आई वडिलांना थेरपी सेशन मध्ये बसवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे त्यांना माहिती असलं पाहिजे की काय होतंय आपल्या मुलाबरोबर, आपण घरी काय करायचं, कुठच्या पद्धतीने करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा शहानिशा करून मगच तुम्ही पुढे विचार करू शकता की आमच्या मुलांची थेरपी कशी योग्यरित्या होऊ शकेल आणि तुम्हाला किती फरक दिसतो. त्यामुळे 6 महिने 9 महिन्याच्या नंतर तुम्ही बघा की आमच्या मुलामध्ये खरंच फरक पडलेला आहे की नाही, हे पण महत्वाचं आहे. ही खूप खूप मूल्यवान माहिती आहे. कारण म्हणतात असं ना की एवढं इन्फॉर्मेशन जे आपल्याला इंटरनेटवर मिळतं, पण त्यात तुम्ही खूप छान एकदम मेथडने आम्हाला समजावलं की कसं तुम्ही तुमच्या डॉक्टरचं पण एक कम्फर्ट लेवल आणि प्रोग्रेस आपल्या मुलांचा कसा तुम्ही बघू शकाल. आणि हे बऱ्याच पालकांच्या मनात ही शंका आय एम शुअर असणार. थँक्यू फॉर तुम्ही क्लॅरिफाय करण्याबद्दल डॉक्टर नमिता. डॉक्टर नमिता, माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की आणि तुम्ही बऱ्याच पालकांना बघता, जसं तुम्ही म्हणालात की वय वर्ष कधी कधी 1-1.5 वर्षापासून ते कधी कधी इव्हन थोड्या मोठ्या वयांचे मुलं पालकांच्याकडे घेऊन येतात. आणि स्वमग्नता अशी एक कंडिशन आहे जिकडे म्हणतात तसं म्हणजे मुलांचं थेरपी बराच वेळ चालते आणि त्यामुळे त्यांचे जे केअर गिव्हर्स असतात किंवा त्यांचं पालन पोषण करणारे पालक असतात, त्यांचं पण एक मानसिक आरोग्य तेवढंच इम्पॉर्टंट असल्याची गरज आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय सल्ला किंवा सजेशन देऊ शकाल की ते पण त्यांच्या मानसिक आरोग्याची पण काळजी घेतील? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आई वडिलांना अंदाज येतो की स्वमग्नता आहे, त्यावेळेस त्यांना हीच भीती असते की आमच्या नंतर आमच्या मुलांचं काय होणार. आणि हे फक्त स्वमग्नतेसाठी नाहीये, हे सगळ्या आई वडिलांसाठी आहे ज्यांना मुलं असतात. म्हणजे अगदी तुम्ही आणि मी आणि कोणीही, की आपण नसल्यानंतर पुढे काय होणार. फरक एवढाच असतो की त्यांच्या गरजा वेगळ्या असतात आणि तुमच्या मुलांच्या किंवा माझ्या मुलाच्या गरजा वेगळ्या असतील, पण गरज तर प्रत्येकाची आहे आणि सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी काहीतरी मदत लागते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आई वडिलांना असं वाटतं की मला कुठच्या तरी गोष्टींनी त्रास होतोय किंवा मला ह्या गोष्टीची खंत आहे,
आवश्यक असं आहे की समोरासमोर बोलणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच वेळी म्हणजे आज मला असं वाटतंय की माझ्या मुलाला ही गोष्ट नाही जमत आहे, तर मी कुठच्या पद्धतीने ही गोष्ट करू हे हम्म, मी माझ्या मुलाच्या थेरपिस्टशी बोलणं गरजेचं आहे. आज हम्म, बोलून आणि 10 दिवसांनी बोलून ह्याच्यात खूप फरक पडतो, कारण गोष्टीची तीव्रता ही कमी होते. हम्म. तर तुमच्या जे थेरपिस्ट आहेत त्यांच्याशी तुम्ही नियमितपणे बोलणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला खूप त्रास होतोय या गोष्टीचा, की मला माझी नोकरी पण सांभाळायची आहे, मला माझ्या मुलाचं पण बघायचं आहे आणि मला माझी स्वतःची जी इच्छा आहे किंवा माझ्या ज्या आकांक्षा आहेत त्या सुद्धा पूर्ण करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि घरामध्ये हे नुसतं वडिलांचं किंवा नुसतं आईचं काम नाहीये. हे आई वडील आणि त्यांच्या सान्निध्यात येणारे जेवढे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हम्म. या मुलाच्या साठी मेहनत घेणं गरजेचं असतं. आणि तुम्ही लोकांना कुठच्या पद्धतीने समजवू शकता हे महत्वाचं आहे. म्हणजे मी नुसतं थेरपिस्ट आहे म्हणून सांगत नाहीये, माझ्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा माझ्या भावंडांमध्ये मानसिक त्रास होते आणि त्यामुळे मला अंदाज होता की कुठच्या पद्धतीने ते आपण समजू शकतो आणि कुठच्या पद्धतीने आपण त्याच्यावर मेहनत करू शकतो. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो सपोर्ट देणं खूप महत्वाचं असतं, की तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत. आणि हेच सर्वात महत्वाचं आहे. तर थेरपिस्टचं काम हे असतं की आम्ही आहोत. प्रत्येक क्षणाक्षणाला त्रास होणारच, पण त्याच्यासाठी काहीतरी तोडगा काढणं हे आमचं काम आहे. आणि मुलांना शाळेमध्ये म्हणजे अगदी ती स्पेशल स्कूल असो किंवा रेग्युलर स्कूल असो, शाळा ही प्रत्येक मुलाचा अधिकार आहे आणि हो. तो त्याला मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही जेवढं मला झटता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो, कितीही मेहनत लागली तरीही. तर तो एक महत्वाचा विषय असतो. म्हणजे आजही मी मुलांना जेव्हा बघते 10 वर्षानंतर, तेव्हा मला या गोष्टीचा अगदी खरंच खूप मला बरं वाटतं की मी काहीतरी फरक करू शकले त्यांच्या आयुष्यात. थँक्यू डॉक्टर अमिता. मी खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही सांगितली आहेत, कारण म्हणतातच नो फॅमिली फुल सपोर्ट असलाच पाहिजे. जेव्हा आपण म्हणजे अशी जी मुलं असतील ज्यांना थोडे गरजा थोड्या डिफरंट असतात बाकीच्या मुलांपेक्षा. आणि तिकडून मला दुसरा आणि अखेरचा सवाल तुमच्यासाठी आहे की म्हणजे आपल्या समाजाचे काय कर्तव्य आहे की ऑटिझम स्पेक्ट्रमची मुलं आणि त्यांच्या कुटुंबकारांना एक समर्थन मिळेल असं एक आपल्या कम्युनिटी किंवा समाजाचं काय कर्तव्य आहे आणि मी ॲज डॉक्टर तुम्ही ते बघितलंय किंवा तुम्ही काय सांगू इच्छू शकाल आपल्या समाजाला? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मुलं वेगळी नसतात, सगळेच वेगळे असतात. प्रत्येक मनुष्यही दुसऱ्यापासून वेगळाच आहे. फरक एवढा आहे की ते जे वेगळेपण आहे ते आपल्याला जपलं पाहिजे. त्यांना ज्या गरजा असतात त्या आपल्याला कळल्या पाहिजेत. आणि आपल्याला काही गोष्टी बरोबर वाटत नाहीत, तुमच्या आणि माझ्यामध्ये पण अशा बऱ्याचशा गोष्टी असतील त्या वेगळ्या असतात, पण त्यांना घेऊन पुढे आयुष्यात चालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे समाज म्हणून आपली सगळ्यांचीच ही जबाबदारी असते की जेव्हा स्वमग्नता असलेल्या मुलांना आज त्यांच्या वातावरणामध्ये काम करण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला वाढवली पाहिजे. ती वेगळी नसतात. जसं मी म्हटलं, प्रत्येक मनुष्य वेगळा आहे आणि त्यामुळे स्वमग्नता ही त्या व्यक्तीची खूण नसते, तो एक भाग आहे. त्याच्यामुळे तो भाग समजूनच तो वागवला पाहिजे. असं नाहीये की तुम्ही म्हणावं की ह्याला, मी असं खूप वेळा बघते, ह्या मुलाला हा स्वमग्न मुलगा आहे. तसं नसतं. त्याला स्वमग्नता आहे, म्हणजे ऑटिझम आहे असं आपण बोललो तरी आई वडिलांना खूप बरं वाटतं. म्हणजे माझा मुलगा किंवा मुलगी वेगळे आहे जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा एका पालकाला तेव्हा त्याच गोष्टींनी त्यांना खूप जास्त त्रास होतो. त्यामुळे त्यांचं आयुष्य अगदी सुखसोयी करणं हीच आपली जबाबदारी आहे एक समाज म्हणून. ऍब्सोल्युटली. थँक्यू डॉक्टर नमिता. तुम्ही खूप आज वेळ काढून एवढी मूल्यवान आणि एवढ्या ओपन म्हणतात तसं ओपनली बोललात. फक्त डॉक्टर म्हणून नाही, पण एक इम्पॉर्टंट मेंबर आपल्या कम्युनिटी आणि आपल्या सोसायटीची. स्पेक्ट्रम टीमच्या तर्फे मी तुमची खूप खूप आभार मानते. आणि मी आशा करते की आम्ही सर्व अशा महत्वाच्या विषयांच्या माध्यमातून जोडले राहू. त्याबरोबर मी स्पेक्ट्रम अवेअरनेस टीम, डॉक्टर शिवाली आणि रेडिओ उडान मिस्टर दानिश यांचे पण खूप परत एकदा आभार मानते की ते एकत्र येऊन त्यांनी आम्हाला अशा विषयांबद्दल अजून जागरूकता वाढवायला एक माध्यम दिलं आहे. थँक्यू व्हेरी मच तुम्ही सगळ्यांचेच. अँड ॲज अ पेरेंट आय थँक्यू फ्रॉम
मी तुम्हाला फ्रॉम माय हार्ट आय थँक्यू. आणि माझे पण सगळ्यांकडे एकदम म्हणजे माझे खूप खूप आभार, रेडिओ उडान, डॉक्टर शिवाली, दानिश सर आणि प्राची मॅडम, तुम्ही सुद्धा, की तुम्ही सगळ्यांनी तुमचा वेळ काढून अगदी हे प्रश्न जे गरजेचे होते हे आज सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्पेक्ट्रम हा जो प्रोजेक्ट आहे आपल्या भाषांमध्ये तो नेहमीच पुढे जावा अशी माझी खरंच खूप इच्छा आहे आणि मी नेहमीच ह्याचे समर्थन करेन. माझे खूप खूप आभार. नमस्कार. ऍब्सोल्युटली. नमस्कार. थँक्यू. NovaFlix, an accessible OTT platform for visually impaired. भोली शालिनी उन्हें गंभीरता से देख नजरअंदाज कर अंदर चली जाती है. वो नेशनल नर्सिंग कॉलेज की बिल्डिंग के सामने खड़ी होती है. अगर आप ब्लाइंड हैं और एंजॉय करना चाहते हैं लेटेस्ट मूवीज, वो भी ऑडियो डिस्क्रिप्शन के साथ, तो आज ही डाउनलोड करें NovaFlix प्ले स्टोर से.